हॅलो. शांतपणे शांतपणे फोटोशूट करा. हा देखील चेंडू निर्धाव येत असताना आपण पाहतोय या सामना पाहतोय आंबिवली त्यांच्या विपक्षात मोहपाडा या दोन संघादरम्यानची ही लढत आपण पाहतोय. या पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्ग वरती आपण शुभमला पाहतोय. स्ट्राइक एंड वरती रमेश होता. हा देखील निर्धाव चेंडू होतोय. पहिलं षटक संपलं जाते. या धावफलकावरती धावा आपण पाहतोय. अवघी एक धाव लागली गेली आंबिवली संघाची. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना मोहपाडा संघाकडून आपण पाहतोय स्ट्राइक एंडला पुन्हा अभि एक धाव धावफलकावरती या ठिकाणी फटका सजवला अभिनय. त्याकडे क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. या चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल धाव. 2 धावा धावफलकावरती. आता स्ट्राइक मध्ये आपण रमेशला पाहतोय. एक ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना रमेश मैदानामध्ये खेळी साकारत असताना हा फटका फसलाय. चेंडू हवेत. चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी होत असताना पाहतोय पहिला गडी बाद होतोय आंबिवली संघाचा. रमेश बॅक टू द डगआउट. सफल झाला निर्धाव चेंडू. दरम्यान या चेंडूवरती कमबॅक पाहायला मिळालं. रमेशची विकेट गेल्यानंतर सुमित मैदानात आल्या आल्या आपला इरादा स्पष्ट करून दाखवला. एक षटकार आलाय. हा देखील फटका कमालीचा षटकार. क्रिकेट संघाचा नादच आहे खुळा. मेसकरवाडी क्रिकेट संघाचा सुमितच्या बॅटमधून 2 षटकार आले गेले. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती पाहतोय आंबिवली संघाच्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू या ठिकाणी मात्र खराब फेकी झाली गेली. गोलंदाज सिद्धार्थची व्हाईट बॉल येतो. तदरम्यान एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 15 धावा धावफलकावरती पाहतोय या आंबिवली संघाच्या. हाई हाई चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. पंच पायाचा पायाचा या ठिकाणी या रिव्ह्यू येतोय. चेक केलं जाईल.
निश्चित फेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू या ठिकाणी या हाताळा सिद्धार्थने. निर्धाव चेंडू हा देखील पाहायला मिळाला. विकेट का? ओके, विकेट आली या महत्वाची. सुमित या फलंदाजाची विकेट. नौका फलंदाज आपण पाहतोय या आंबिवली संघाकडून हर्षदला प्रमोट केले गेले. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. 15 धावा धावफलकावरती 2 विकेट्स महत्वाच्या आंबिवली संघाच्या तंबूत परतल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. अजय तिसरं षटक घेऊन येतोय. स्ट्राइक एंड वरती आपण अभिला पाहतोय. जो अभि या सलामीला आला होता तोच अभि आता स्ट्राइक एंड वरती आहे. या अभिला कुठेतरी फटके सजवावे लागतील. समोर आपण टीम पाहतोय मोहोपाडा. एक रसायनी विभागातील नावाजलेली टीम मोहोपाडा आज या मैदानामध्ये खेळत असताना अद्यापपर्यंत तरी चांगली कामगिरी या मोहोपाडा संघाची पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी राहिली गेली आहे. तब्बल 15 धावा फक्त धावफलकावरती आंबिवली संघाच्या. धावफलक त्या ठिकाणी पाठवावं लागेल. चांगलं टार्गेट त्या ठिकाणी सेट करावं लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होती. अजयचा पहिला चेंडू फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? तदरम्यान मात्र झेल जमिनीला दाद झाली गेली आहे. तत्पूर्वी एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाईल. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आंबिवली संघाच्या. आता मात्र स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो या हर्षदला कुठेतरी जबाबदारीने खेळावं लागेल. हाही फटका सजवला मिडॉनला. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक मात्र तैनात. चेंडू अडवणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना पाहतोय या अवघी सिंगल धाव. 17 धावा धावफलकावरती या आंबिवली संघाच्या. अभि ऑन स्ट्राइकला. गोलंदाज अजय. हा फटका सजवला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? झेल पकडली जाते अभिची. अभि देखील बाद होऊन तंबूत परतला जातोय. अद्यापर्यंत अजयचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या अजय मार्फत आपण पाहतोय. 3 चेंडू फेस केले गेले. 3 चेंडू शिल्लक. हा देखील शॉर्ट पिच चेंडू होता. या ठिकाणी फटका कमालीचा. एसच्या बॅट मधून आलेला हा षटकार. संतोष शेंडे कुठे असतील? आपण स्टेज जवळ यायचंय. भक्ताची वाडी टीम शी संपर्क साधायचा आहे. त्वरित यायचंय. हा चेंडू मात्र चांगला राहिला गेलाय. निर्धाव चेंडू आला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती पाहतोय आंबिवली संघाच्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना या तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल अजय या गोलंदाजाचा. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय. यशला आल्या ज्याने षटकार लगावला तोच यश या ठिकाणी पुन्हा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू दरम्यान आला गेला. या षटक संपलं गेले. तिसरं. 23 धावा धावफलकावरती.
चौथ्या षटकाला सुरुवात. रितेश गोलंदाजी मार्कवरती, हर्षद स्ट्राईक एंडवरती. हा हर्षदने फटका सजवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच्या डोक्याच्या वरून. चेंडू होतोय सीमा पार. मिळतात 4 धावा. चौकार तर त्या ठिकाणी लगावला गेलाय या हर्षदच्या माध्यमातून. 27 धावा. हा चेंडू या ठिकाणी खराब हाताळला गेलाय गोलंदाज रितेश कडून. पंच डिसिजन येतंय वाईट बॉल. एक अवांतर धावा धावफलकावरती ऍड केली जाईल. 28 धावा धावफलकावरती आंबिवली संघाच्या पाहतोय. हर्षदला कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल, मोठंसं टार्गेट त्या ठिकाणी ठेवावं लागेल. त्या उद्देशाने या ठिकाणी फटका सजवला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न होता, अंतिम क्षणाला चेंडू मात्र हातातून सटकला गेला. झेल जमिनीला दान झाली गेली. एक जीवदान मिळालं जाते या हर्षद फलंदाजाला. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावफलकाचा विचार केला तर 29 धावा. 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती आंबिवली संघाच्या. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू होता. या चेंडूवरती मात्र उत्तर नव्हतं हर्षदकडे. चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आला गेलाय. या हर्षदला कुठेतरी या चौकार षटकार लगवावे लागतील. प्रयत्न करतायत, परंतु गोलंदाजी तितक्या ताकदीची आपण समोर पाहतोय. या ठिकाणी मात्र धावबाद होण्याची चान्स आणि या ठिकाणी धावबाद होतोय हर्षद. चार चेंडूची फेकी झाली गेली आहे या षटकामध्ये. अवघ्या 9 धावा खर्च होता येत रितेश गोलंदाजाकडून. या ठिकाणी मात्र बॅटची लिडिंग एज लागली गेली होती क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडू होतोय फरार, येतोय चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा स्ट्राईक एंडला आपण काळूरामला पाहतोय, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. हा देखील अतिशय वेगवान चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय आणि षटक संपलं गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 36 धावा धावफलकावरती आंबिवली टीमच्या. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय यश या फलंदाजाला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिलाय. तो यश स्ट्राईक एंडवरती.
रोशन गोलंदाजी मार्गवरती शेवटचं अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय. त्या यशला कुठेतरी फटके सजवावे लागतील. धावफलकाचा विचार केला तर 36 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती पाहतोय. विकेट किपर कडून त्या ठिकाणी चेंडू सुटलाय. म्हणजे क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी चुकला गेलाय. मिसफिल्ड झाली गेली या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 38 धावा धावफलकावरती आंबिवली टीमच्या पाहतोय. गोलंदाजी अद्यापपर्यंत तरी आपण चांगल्या प्रकारची पाहतोय. मोफाडा संघाकडून या ठिकाणी पुन्हा बॅटचे लेटिंग एक क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याने चुकी केली गेली आहे. चुकीला माफी नाही आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेखा फार. एफर्ट चांगले देणे गरजेचं होतं क्षेत्ररक्षकाला. मागच्या आउटफील्डचा विचार केला तर अतिशय फास्ट आउटफील्ड या मैदानाची खासियत. हा देखील फटका कमालीचा षटकार. चांगल्या धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र या ठिकाणी आपण फलंदाज एसच्या माध्यमातून करतोय. पाहतोय या 48 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत आंबिवली संघाच्या शेवटचं आणि अंतिम षटक चालू असताना अजूनही शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. 3 चेंडूंमध्ये किती धावा या ठिकाणी येतील एसच्या बॅट मधून. हाही फटका सजविलाय त्या ठिकाणी. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय. एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आला आहे त्या ठिकाणी. डाईव्ह लगावून मात्र पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचं बोट आकाशाला गवसणी घालत असताना सांगतायत की धाव बाद असेल यश हा फलंदाज. प्रेक्षक जमती बघाया क्रिकेट. सौरभ टोका फलंदाज स्ट्राइक एंड वरती सौरभला पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी अपील जोरदार झाली गेली. अपील उचलून धरली गेली पंचाने. लेग बिफोरची विकेट. सौरभ बॅक टू द डग आउट. जय सोमनाथ. आहोत सावळे त्यांच्या विपक्षात अंथरट. दोन्ही संघांना विनंती असेल आपले कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवायचे. दोन्ही संघात दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. चला लगेच यायचंय. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 49 धावा आणि 50 धाब्यांचं टार्गेट चेस करायचं आहे मोहोपाडा संघाला. चला सावळे संघाचा कर्णधार आणि अंथरट संघाचा कर्णधार शेवटचा पुकार असेल. घ्यायचंय आपण टॉस पिन करून घ्यायचंय.
सावळे संघ आपलं डिसिजन आपण सांगायचंय आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचंय. मैदानात सामना आपण पाहतोय मोहपाडा विपक्षात आंबिवली. 50 धावांचं टार्गेट चेस करायचंय. येणारे 30 चेंडू आणि 50 धावेची गरज असेल विजयासाठी मोहपाडा संघाला. सलामीची जोडी मैदानात पाठवली जाते मोहपाडा संघाची. प्रशांत आणि शुभम ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय भूषण. सावळे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचंय. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रशांतला पाहतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती शुभमला पाहतोय. गोलंदाजाचा विचार केला तर भूषण गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना आपण पाहतोय. बिग फाइट मॅच ऑन. पहिला चेंडू हाताळतोय भूषण गोलंदाज. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय प्रशांत. पहिला चेंडू फुल पे पुल हुआ सक्सेसफुल. येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय प्रशांत. गेले तर प्रशांत या फलंदाजाने एक षटकार आलाय. दुसरा चेंडू देखील त्या ठिकाणी फेकी होतोय भूषण कडून. व्हाईट बॉल व्हाईट +4 अशा या 5 धावा या ठिकाणी जोडल्या जातील धावफलकावरती मोहपाडा संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा भूषणचा. चांगला चेंडू होता. ब्लॉक होल्ड पद्धतीचा हा चेंडू त्या ठिकाणी सन्मान देऊन खेळला गेला. अवघी सिंगल धाव या ठिकाणी मिळाली जाते मोहपाडा संघाला. चांगल्या फलंदाजाची खासियत मात्र हीच असते, चांगल्या चेंडूंना सन्मान देऊन खेळणं आणि खराब चेंडूंवरती फटके मारणे. तेच काम करत असताना आपण प्रशांत या फलंदाजाला पाहिलं. स्ट्राइक रोटेट झाली. आता स्ट्राइक एंडला शुभमला पाहतोय. या शुभमच्या बॅटमधून पहिलाच घणाघाती प्रहार येतोय. षटकार. काय फटकेबाजी मैदानामध्ये आपण पाहतोय मोहपाडा संघाकडून. हा देखील चांगला चेंडू होता परंतु चुका झाल्यात आंबिवली संघाकडून. येतोय चौकार. पहिले षटक मार्गस्थ असताना धावफलकाचा विचार केला तर तब्बल 22 धावा धावफलकावरती पाहतोय मोहपाडा संघाच्या. ओके, 4 चेंडू या ठिकाणी फेस केले गेलेत गोलंदाज भूषणने. पुढचा चेंडू पुन्हा स्ट्राइक एंड वरती शुभम. हा देखील फटका लेग साइडला. येतोय चौकार.
चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शुभम या फलंदाजाची. हा देखील फुल टॉस फुल पेपल हुआ सक्सेसफुल. येतोय ब्रँडेड षटकार. आधार निस्वार्थीपणे सावळे संघ आणि अंतरट संघ विनंती असेल आपण खेळाडू कक्षाच्या बाजूला जाऊन थांबायचंय. हाही फटका कमालीचा प्रशांतच्या बॅट मधून. हा देखील येतोय चौकार. अगदी वन साइड मॅच या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय अगदी विजयाच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करत असताना मोहपाडा संघाला आपण पाहतोय चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या प्रशांत आणि शुभम या दोन फलंदाजांची कमालीची फटकेबाजी या सामन्यामध्ये आपण अनुभवतोय. अद्यापर्यंत 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना हा देखील कमालीचा फटका येतोय षटकार. दिनेश नसल दादा हाही फटका सजवलाय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक काळूराम चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल धाव या चेंडूवरती कंप्लीट होत असताना पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत मोहपाडा संघाच्या. हा देखील चांगला फटका. हा देखील षटकार चौकारांचीच भाषा आज या मैदानात आपण पाहतोय मोहपाडा संघ. कंपल्सरी ड्रेसिंग कॅमेरामन आपण स्टेज जवळ फोकस करायचंय. मॅन ऑफ द मॅच शुभम नाईक नो डाऊट या ठिकाणी दिली जाते. कमालीची फटकेबाजी आपण शुभमच्या बॅट मधून पाहिली.
सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय या हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील साबळे त्यांच्या विपक्षात अंथरट